सदा शिव सांब सदा सांब सदा शिव 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 शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय स्वामी महाराज की जय वैराग्य निधि अक्का देवी माता की जय त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपा शिवाय ब्रह्मणे नमः यामावः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचार्यं शम्भो नमामि परमशिवम् वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचे स्मरण करून अखंड शिवनाम सप्ताहातील उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून फार सुंदर आज ग्रंथामध्ये आपण ऐकलेले आहोत। मी सगळं काम करत असताना तुमच्याकडे माझं लक्ष होतं आणि तुम्ही वाचत असताना तुमचं लक्ष कुठं होतं मला माहीत नाही। तुम्ही काय वाचू लागलेले आहे ते माझं लक्ष इकडे ठेवून मी ऐकत होतो। ते तिकडे करा तोंड त्याचे, हां बस राहू दे। तुम्ही कुठं आहे हे महत्त्वाचं नाही, तुमचं लक्ष कुठं आहे ते फार महत्त्वाचं आहे। माणूस कुठं बी राहतो, लक्ष असेल तर लक्षात येते, लक्ष नसेल तर लक्षात येत नाही। लाख सांगा परंतु लक्षात येऊ शकत नाही। म्हणून माऊली इतकं सुंदर या ठिकाणी अध्याय कोणतं होतं मला माहिती नाही, परंतु ऐकलं मी। अनेक जीव या भूलोकावरती जन्म घेतात, 84 लाख योनी आहे, एक नाही दोन नाही,
अंडज पिंडज उद्भिज जरायुज 21 लाख 21 लाख 21 लाख. कोणता प्राणीला किती ज्ञान द्यायला पाहिजे तेवढा देवाने त्यांना कृपा केलेली आहे. काही ज्ञान प्राणीला जे असतो ते मनुष्याला नसते. प्राणी प्रकृती प्रधान. मी परवा सांगितलं, हे नदी आहे की नाही, हे नदी आपल्या बाजूला छोटासा नदी होळ, त्या होळामध्ये गायीचं डिलिव्हरी झाली. लक्षात आलं का? वासरू कुठं पडलं? पाण्यात पडले. माणसं कुठं होते? झोपी गेले होते. रात्री डिलिव्हरी झाल्यामुळं जन्म घेतल्याबरोबर पोवत पोवत वर आली ते लेकरू, ते वासरू. माणसाला टाकून द्या बघूत. आता एवढा मोठा माणसा झाले, तुम्हाला पाणीमध्ये पडा तिकडीच निघून जाईल, परंतु ती अलीकडी पोवत आले, येऊन गायीजवळ बसले. बघा काय देवाचा कृपा आहे, ते ज्ञान त्याला दिलेले आहे. तसं प्रकृती काया आणि ज्ञान कायाबद्दल बोललेले आज परमर्शमध्ये, बरोबर आहे. प्रकृती काया म्हणजे कोणतं? जन्म घेतलं, मरमर केलं, संसार केलं, लेकरा पैदा केलं, जमिनी घेतलं, पैसा गोळा केला, बिल्डिंग बांधला, व्यवहार वाढविलं, भयानक प्रगती केली, महाडीवर महाडी बांधले. हे कोणतं काया आहे? हे प्रकृती काया आहे. तुम्ही किती तरक्की केले हे महत्वाचं नाही. तुमचा 100 एकर जमीन आहे, सर्व मोठं सिटीमध्ये तुमचं घर आहे. परवा बेंगळूरला गेलो होतो, एक भक्त म्हणत होते, आपण एक बिल्डिंग आहे, तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं मला काय माहिती हो तुमचं बिल्डिंग असलेले. चला दाखवतो तुम्हाला. म्हटलं दाखवले. मला की असली किती बिल्डिंग किती आहे? 2 प्लॉट बेंगळूरला आहे, अजून एक बिल्डिंग आहे, बिदरला तर धार घर आहे, सगळं व्यवस्थित आहे. सांगायचं तात्पर्य, तुम्ही अख्खा दुनिया विश्व जिंकला असेल, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. अब्जो खरबो पैसा तुमचा जवळ असेल, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. हे प्रकृती काया आहे. कोणाजवळ काही नाही, एक नैया पैसा नाही, परंतु ज्ञानाचा भंडार भरलेले आहे, भगवंताचा ध्यास लागलेले आहे. देव काय आहे, प्रकृती काय आहे, जीवात्मा परमात्मा प्रकृती ह्याबद्दल ज्यांना जे कळालेले आहे, समजून घ्यायचा तो ज्ञानी माणूस. ज्ञान काया जन्म घेतलेले त्या व्यक्तीचा सार्थकता झाले. आजकाल तुम्ही पाहता पैसाला काही कमी नाही. अबुधाबीचे सौदीचे राजा राम मंदिरला 60-65 लाख किलो सोनं दिले. 65 किलो सोना. लक्षात आलं का? 65 किलो सोना देणाऱ्यांचा वाहवा होणारच आहे, नाही म्हणून नाही. परंतु तुकाराम महाराजाचं, ज्ञानेश्वर माऊलीचं, मन्मथ माऊलीचा,
जे जय जयकार करतो तेवढा जय जयकार त्याचा आपण घेत नाही. 60 किलो दिले परंतु त्याचा जय जयकार केलं नाही. मग मनमत माऊली तुम्हाला किती किलो सोनं दिले? मोजता येईना मापाना म्हणून काहीतरी म्हटले बघा. या जगाचा मापाना एवढा वैभव दिले मनमत माऊलीनं. हा, या जगाच्या माप घेऊन मोजलं तर मोजू शकत नाही. तेवढं भरभरून भरभरून तुम्हाला दिले, सरता सरणार नाही. तो परमर्ष ग्रंथ आहे. आलं का लक्षात? हे तुमचं कल्याण करण्याचा पुस्तक आहे. परमर्ष ग्रंथ ग्रंथराज थोर, शिवयोग विचार सांगितला. काय सांगितलं? फक्त शिवचिंतन शिवस्मरण त्या ठिकाणी केलेले आहे. म्हणून लक्ष्मण म्हणे आमोचेचे धनी आमोचेचे धन. धनी आणि धन हे सरणारा धन नाही, चोरी होणारा धन नाही. ऐकून घ्या. भूक लागली का? खावा. मस्त भरून ठेवले समोर, कशाला सोडायचं? दिले की चॉकलेट वगैरे काय काय. भाग्यशाली आम्हाला चॉकलेट बी नाही, फुटाणी बी नाही, काय सगळं तुमच्या जवळच. तुम्ही सांगून ठेवले, महाराजाला देऊ नका म्हणून सांगून ठेवले वाटते. ठीक आहे, मजाक म्हणून बोललो तुम्हाला. तुमचं बी ध्यान माझ्याकडे यावं म्हणून काही गोष्टी चुटकुल्या म्हणावं लागते. तर हे जे तुम्ही बसणार ना, 2-3 बहिणी बसले काय? 2-3 बहिणी कोणी बसले काय? 3-3 बहिणी. हे वाघमाड्याचे, हे वाघमाडे. किती बहीण? तिघे चौघे. कोण कोण हात वर कर. दोघं बसले की नाही? दोघं हात वर कर. हा बरं, अमोरासमोर बसले. तू एखादी डॉक्टर झालीस, त्याने इंजिनियर झाले. डॉक्टरला 5 लाख रुपये पगार, इंजिनियरला 2 लाख रुपये पगार. कोणाचं जास्त झाले? डॉक्टरचं. मग तुम्ही त्याला 2 लाख आणि तुला 5 लाख, मला तर अजून त्याला किती द्यावं लागते तुला पैसे? लाख द्यावं लागते. 3 लाख द्यावं लागते. मग त्याला 3 लागलं, त्याला 5 होते. समान करायचं असलं तर 1.5 लाख द्यावं लागतं. 1.5 लाख दिले की दोघाला 2.5 लाख एखादी. त्यांना डॉक्टर झाली, अचानक 5 लाख रुपये मिळू लागली. त्यांना डॉक्टर झाल्यावर तुला 1.5 लाख देईल का? ते ना इमानदारीने का सांगा? देना. कस काय देना? हे कमाई त्यांचं आहे, ज्ञान मिळविलेलं आहे. चोरी कोणी करू शकत नाही. एखादी शेत असेल तर 2 एकर शेत असेल, दोघांचं लग्न झाले, आता ते भांडण करू शकते. मला बी अर्धा हिस्सा पाहिजे. तू डॉक्टर झालीस त्यासाठी तुझा अर्धा डॉक्टर मला दे असं म्हणू शकते का? नाही. म्हणून ज्ञानामध्ये हिस्सा घेता येत नाही, प्रॉपर्टी मध्ये हिस्सा घेता येते. हनुमंतराव पटेल, झगडा ज्ञानामध्ये नाही, प्रॉपर्टी मध्ये झगडा आहे. मी इथं महाराज होऊन बसलो, दुसरा महाराज मला म्हणू शकत नाही, महाराज तुमच्या जवळ एवढा 60 लाखाची गाडी आहे, मला गाडीचं नाही, तुमच्या गाडी द्या म्हटलं तर मी देऊ शकतो का? हा, उगा फिरून ये मला तर देतो. तिकडीच मला तर कसं देईल? आणि त्यांना त्यांच्या जवळ 1 करोडचा गाडी असेल, त्या महाराजाला एखादी म्हटलं, महाराज माझा गाडी तुम्ही ठेवून घ्या, तुमची गाडी मी घेऊन जातो, 2 दिवसासाठी घेऊन जा. मुक्कामांना म्हणते, ते बी म्हणतील
देईना म्हणून म्हणा 2 दिवस घेऊन जा आप्पा, तुम्हाला वाटत असलं तर घेऊन जा, परंतु हिस्सा देत नाही. आपल्या हिस्सा कोणी घेऊ नये म्हटलं तर काय करावं? छान अभ्यास कराव. माय ऐकूले का? सगळं मुलीच बसलेले वाटले. पोरं कोणी? पोराचं मन स्थिर राहत नाही का? वो बी हे मुली किती स्थिर बसलेले. म्हणून हे सरस्वती माता आहे, सरस्वती माता. टाळी वाजवा यांच्यासाठी. यांच्या चेहरा बघितल्याबरोबर आम्हाला उठच वाटणं गेले आणि बोलणं बंद करू वाटणं गेले. तेवढं प्रसन्न चित्तानं बसलेले आहेत. असो, म्हणून हे ज्ञानाचा काया आहे. प्रकृती काया असलेले पळून गेले. प्रकृती काया असलेले काय झाले? पळून सुटले. ज्ञान काया असलेले स्थिर बसले. म्हणून प्रकृती पळत राहते, ज्ञान हा स्थिर राहते. सरस्वती आल्यानंतर जाणार नाही, लक्ष्मी आल्यानंतर राहते म्हणून गॅरंटी नाही. लक्ष्मी स्थिर नाही. म्हणून मन्मथ माऊली म्हणाले प्रकृती काया आणि ज्ञान काया. या ठिकाणी ज्ञान काया करून घेण्यासाठी आपला या ठिकाणी साधना आहे. त्या प्रकारे आतापर्यंत रघुवीरजी फार सुंदर तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे. तर भूक लागले तेव्हा जबरदस्ती करून सांगणं बी काही कामाची नाही. म्हणून सायंकाळी शिवकथाच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी झालेली आहेत. अनेक भाविक भक्त आमच्या सेवा या ठिकाणी करू लागलेले. तर अनेक सेवा करणाऱ्यापैकी आज एकलार जवळ एक नंदगाव आहे. त्या नंदगावला मी गेलो होतो. छोटासा गाव आहे. गाव छोटा आहे परंतु भक्ती महान आहे. तर नंदगावचे सतीपती काय म्हटले हो नाव तुमचं? सुरेशजी. सुरेशजी बराच दिवसापासून आमच्या सानिध्यात ते येत असतात. आप्पा चलाओ आमच्या गावाला, चलाओ आमच्या गावाला म्हणून कधी कधी मी जात असतो. तर रोडाचा अभाव आहे. पूर्वी तमलूरला ज्या पद्धतीने मी येत होतो त्रास घेऊन, लोक म्हणायचं तमलूरला कशाला बसले हो आप्पा, तुम्ही मदनूरला बसा असं म्हणायचं. परंतु आता रोड व्यवस्था झाल्यामुळं काही अडीअडीची नाही. तर सुरेशजी दोघांच्या सतीपतीचा भाव या ठिकाणी आमच्या जवळ बाळगल्यामुळं आज या कार्यक्रमाचा उत्सव पाहून त्यांना फार आनंद वाटला. त्या आनंदाचा ओघामध्ये 5,000 रुपयाचा पावती या ठिकाणी त्यांनी फाडलेले आहे. तर माऊलीचा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो. व तसेच आता सालूरच्या माताजी या ठिकाणी आले होते. मला पावती दाखवून दिलं, आप्पा मी 4,000 रुपयाचा पावती फाडलेली आहे. तर कोणाकडे ते नोंद आहे ते, कारण हे सांभाळून ठेवा, नंतर चेकअप करून त्यांना पादुका आम्हाला द्यायचे. तमलूरच्या बाई लेकीला अजून मी पावती दिलेली, पादुका दिला नाही. तुम्हाला असं वाटतं काय मा नाही तर कोणाला पादुका देऊन महाराज फोटो काढून घेवलेले तर आमचा नंबर कवा लागते म्हणून जीव तळमळ होत असेल तुमचा. आलं का लक्षात? तमलूरच्या बाईले बघा, घरातील जे माई आहे सगळ्याला जेवू घातल्याशिवाय ते जेवण करत नाही. तसं अनेक भाविक भक्तांच्या सेवा झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांचा सेवा आमच्याकडून तुम्हाला मिळायचा आहे. तुम्हाला सर्वांना पादुका द्यायचा आहे. 2100 दिलेले, 5,000 दिलेले, 11,000 दिलेले,
कोणी 25,000 दिलेले आहेत, कोणी कोणी 30,000 रुपये दिलेले आहेत. आपले विभूतिवार एक मुलगा 33,000 रुपये देण्याचा संकल्प तो केलेले आहेत. विभूतिवार गरिबी अवस्थामध्ये सुद्धा त्यांच्याकडे पाहिला असेल, यांच्याकडून पैसे घ्यावा असं का वाटत नाही मला. कधी कधी मी परवा बेंगळूरला गेलो, मी सांगतो घडलेल्या घटना थोडासा बोलून मी विराम करतो, सांगू की नाही. एअरपोर्टला मला जायचं होतं. जाता जाता वाटामध्ये तो भक्त आमच्या गावचे होते, ते म्हणजे माझं जन्मस्थानाचे गावचे मुलगा, 30 वर्षापासून त्या ठिकाणी तो काम करतो. परिस्थिती गंभीर आहे. ते मोठे मोठे भावली, बँड, बतासे वगैरे लावून, तुम्ही यूट्यूब मध्ये व्हॉट्सअप मध्ये बघितले, मोठे मोठे घोड पिढ बघितले का. मला हे कस काय स्वागत केला. स्वागत केल्यानंतर तिथं मी बघतो एकदम पुरत झोपडी आहे. वर उभा टाकला तर फट दिशी लागते, झोपडपट्टीमध्ये आहे. तिथपर्यंत ते बँड लावून घेऊन गेला, रांगोळी घातलं, पाणी सडा घातला. त्यांच्या कहाणी ऐकलो मी. बसून खाणारे एवढे करणारा माणूस ये आहे. ह्यानंही सुद्धा कामाला जायला तयार नाही. ह्याला काय झालं थोडं बघा अप्पा असं म्हणून ते कन्नडमध्ये बोलत होते. तर सगळ्याच्या हातामध्ये 100 रुपये देऊन तो स्वतः 1,000 रुपये माझ्या हातामध्ये देत असताना माझ्या डोळ्यात अश्रू गळालं. सगळं पैसा गोळा करून त्या पोराचा खिशामध्ये ठेवून त्याला दर्शन देऊन निघून गेलो मी. ते माये म्हणत होते, अप्पा आम्ही दुसऱ्याकडून पैसा जमा करून तुम्हाला देण्यासाठी आम्ही आलो. तुम्ही एवढा मोठा महाराज आमच्या झोपडीपर्यंत आलात, परंतु आमचे काही तुम्ही स्वीकार करत नाही. ह्याच्यातला एक नोट तुम्ही उचला म्हटलं. त्या आईच्या समाधानासाठी मला 100 रुपये त्या ठिकाणी मला घ्यावं लागलं. सांगायचं तात्पर्य, काही भक्त असे आहेत माझ्याजवळ नसलं तर नसलं, परंतु माझ्या गुरुमाईला त्या ठिकाणी द्यावावे म्हणून काही भक्त अंतःकरणपूर्वक सेवा करणारे माता आपल्या समाजामध्ये आहेत. तसा सेवा आमच्या तमलूरच्या माता मंडळी सुद्धा दररोज मजुरी केल्याशिवाय त्यांच्या पोट भरत नाही. तसले माता 1000-1100 रुपये जमा करून मला त्या ठिकाणी देत आहे. हे प्रेमाचा प्रतीक आहे, भक्तीचा प्रतीक आहे, श्रद्धाचा प्रतीक आहे. हे आहे ज्ञानाचा प्रतीक. म्हणून सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तुम्हाला पैसा देवो न देवो, बिल्डिंग देवो या न देवो, परंतु तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान मात्र नक्की देवो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. म्हणून काय काय लोकांना वाटत पैसा असला तर समाधान मिळते महाराज असं वाटत असेल. हे चुकीचं गोष्ट आहे. भरपूर पैसा असलेले लोक आहे, परंतु भयानक परेशान आहेत. म्हणून पैशाला आणि समाधानाला काही संबंध नाही. वाटते तसं, परंतु त्या ठिकाणी तसं नसतो. म्हणून समाधान सुख शांती फार महत्वाचं आहे. असं सुख शांती समाधान आपल्या आयुष्यात भाग्यात प्राप्ती हो. आज हनुमंतराव पाटील गंगारामजी, हनुमंतराव गंगाराम पाटील, गंगाराम पाटील यांना मी पाहिलेले आहे. गुरुमाऊलीच्या सानिध्यात राहत होते. पुराण प्रवचन भजन याच्यामध्ये फार त्यांच्या ओढी होतं, गोडी होतं. आणि त्यांच्या जो मार्गदर्शनाखाली हनुमंतरावजी त्यांनी घातलेले मार्गदर्शन घेऊन निरंतर चालत आलेले. प्रतिवर्ष आपल्या शिवरात्रीसाठी प्रतिवर्ष अन्नक्षेत्रामध्ये 5,000 रुपये प्रतिवर्ष त्यांनी भक्त देत आहेत. म्हणून गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो. व तसेच आमच्या या कार्यक्रमामध्ये
साफसूप करणं भयानक कठीण काम आहे. सगळं करणं, स्वयंपाक करणं सोपं आहे माय, भांड्या घासणं भयानक तकलीफ आहे. भांडे घासणे, कपडे धुणे जीवावर येते. किती बोलले ओ भांडे, खरकट किती पडले, जीव कसवीस होते. म्हणून काय काय कामं वाटून घेतो. आज तू भांडे घास, मी उद्या स्वयंपाक करतो, असं वाटून घेतो. तुम्ही नाही, आम्ही लहान असताना वाटून घेत होतो. तर मोहनजी इबुतीवार आमच्या सेवेमध्ये माता मंडळीला घेऊन सेवा करत आहे. या मातांतर्फे मोहनरावजी विभूतीवार यांना या ठिकाणी फुलाचा माळ टाकून त्यांचा सत्कार करू. मोहनरावजी विभूतीवार या लवकर. मोहन बाबा, त्याने मोबाईल मध्ये भारी एक गाणं ठेवले, आंब ग आंब, फार गाणी ठेवले त्याने. शिवहार पुरं गाणं म्हणायला पाहिजे होतं खरे. अजून का थंडगार खायला. ठीक आहे, आरती लावा. किती वेळ बसता असंच? आरती लावा. स्वामी महाराजा वेदांताचे सार, मुखे पेरियले बीज आरती शिवराज. समाधी मास्तळी सर्पगाची जाळी, निरवैर श्वादेव समकष्टीने जाळी, आरती शिवराज. शिवभक्ती लोक झाले, विश्व शिवमय केले, ग्रंथ आपण रक्ष भूय प्रगट केले, आरती शिवराज. अभंग निरूपण अनुभवीले ज्ञान, आनंद शिवदास सर्व शुभ कल्याण, आरती शिवराज. स्वामी महाराजा वेदांताची सार, मुखे पेरियले बीज आरती शिवराजा. तत्वाचा ज्योती लावल्याधारा, निराधार तो कैसे आकाराने, सर्वांगी तत्व माझे सद्गुरु मावळे. शिवाचार्य महाराज की जय, शृंगेश्वर भगवान की जय, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय.